दादा लोकांनी मस्तपैकी भजन केलं. आता पाऊस भरपूर आलाय म्हणून आम्ही इथे थांबलोय. दादा लोकांनी बघा आम्हाला चॉकलेट्स, परत प्रसाद, त्याच्यानंतर पिझ्झा पण दिलाय. थँक्यू. दादाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. अष्टगंधाचा. मित्रांनो, हीच आपली भारताची आणि महाराष्ट्राची खासियत आहे की आपल्याला पण फुल एकदम पिझ्झा वगैरे सगळा मानपान दिलेला आहे. आपल्याला तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण म्हणजे पाय. चांद पाटीलची अवस्था, एनर्जी डाऊन आहे. एनर्जी ओआरएस आणली आहे. रात्रीपासून कंटिन्यू झालंय. मित्रांनो बघू शकता टाइम इथे 12:03 ट्रेन आहे. प्रेम आता किती वाजले? 12:08 ना. 12:10 बघा. ट्रेन शेवटची ही लास्ट ट्रेन आहे आणि बाप्पाने बोलवलं म्हणजे दर्शन तर होणारच. चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हा संकल्प सुरू करायला आपला पहिलाच नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं दर्शन घेऊया आपण फटाफट. चला, गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या अग्रिगोल्ड यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग आपल्या दर ब्लॉगपेक्षा एकदम भन्नाट आणि एक युनिक ब्लॉग असणार आहे, कारण आज आहे गणपतीचा 9वा दिवस आणि आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये. आणि आपला एक नवीन संकल्प घेऊन आलेलो आहेत की 24 तासामध्ये 100 गणपतीचे दर्शन आपल्याला करायचं आहे. तर बघूया आपले 100 गणपती होतात की नाही हे तुम्हाला ब्लॉगच्या शेवटला समजेल की आपले 100 गणपती झालेत की नाही 24 तासाच्या आतमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत प्रेम, दक्ष आणि तेजस सोबत. प्रेम, काय वाटतंय, होईल का? राईट नाव तर आता आम्ही हायली मोटिवेटेड आहोत की झाला पाहिजे, बिकॉज ट्रेन पण मिस झाली असते ऑलमोस्ट. बट आता भेटली ती ट्रेन, तो आता एक गणपती झाला पण आमचा पटकन. आणि आता जितकं होईल पॉसिबल तेवढा तर फटाफट करू. आता जर बाप्पांना पाहिजे तर 100 होतील. सो लेट्स सी, फिंगर्स क्रॉस. गणपती बाप्पा मोरया. दक्ष, तुला काय वाटतंय? चॅलेंज टफ आहे. आता टॅक्सीने फिरायला लागणार आहे आपल्याला. टफ आहे पण इम्पॉसिबल नाही आहे. तर मित्रांनो, नक्की आपण ट्राय करूया. तेजस भाई, तुला काय बोलायचं आहे? भाई नक्कीच होणार. मी असताना भाई तेजस भाई आयडी बघूनच तुम्हाला समजेल की होईल का नाही चॅलेंज ते. तर चला मित्रांनो, बापू, लाडका बापू. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अबोलीनगरच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आणि डेकोरेशन बघू शकता. एकदम भव्य आणि दिव्य डेकोरेशन आहे, पूर्ण जसं काय राजमहालच झालेलं आहे. आणि बाप्पाची मूर्ती पण बघा, हे बघा फाउंटेन वगैरे मस्त आणि एकदम भारी पूर्ण सेटअपच, म्हणजे एकदम ओरिजिनल वाटतं. असं वाटत नाही की डेकोरेशन आहे, एकदम भारी वाटते की प्रॉपर सेटअप करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. AC पण आहे ना इकडे, AC पण आहे मित्रांनो. एकदम थंड फील येते. चला बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा. तर मित्रांनो, अबोलीनगरच्या राजाचं दर्शन आपण फटाफट केलेलं. आता जेवढे गणपतीचे दर्शन आपल्याला फटाफट करायला भेटतील तेवढे करायला लागतील, कारण वेळ खूप कमी आहे. 24 तासाच्या आत आपल्याला 100 गणपती म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज एक गणपतीला 10 ते 14 मिनटं आपल्याला मॅक्स टू मॅक्स देऊ शकतो, विदाऊट ब्रेक आणि विदाऊट काही खाता आपल्याला हा चॅलेंज पूर्ण करायचा आहे. तर चला कमेंटमध्ये स्पॅम करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, ही बघा ही लालबागची चरण दर्शनाची रांगा आणि ह्याला जवळजवळ किती दक्ष किती तास लागतील? 16 तास तर कन्फर्म लागतील. बघा तरी लाईन इथपर्यंतच भरलेली आहे, म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 18 ते 20 तास तर लागणार 100%, नो डाऊट. आलेलो आपण तिसऱ्या गणपतीचं दर्शन घ्यायला, काळा चौकीचा महाराजा. तर चला दर्शन घेऊया फटाफट. घेऊया गणपती बाप्पा मोरया. चला फटाफट. आता आलेलो आहोत तरुण सेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आता आपण आलेलो नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तर चला फटाफट दर्शन घेऊ. मित्रांनो, आता 5 गणपतीचे दर्शन झाले फटाफट. 24 तासात 100 गणपती करायचं आपण चाललंय, आत्ताच चालू केलंय. काय तुला काय म्हणजे सांगायचं टिप वगैरे काय? छान कार्यक्रम करतात तुम्ही. म्हणजे आलेलो आहोत आपण कात्रा दिवे आदर्श वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळमध्ये. तर चला बाप्पाचं दर्शन घेऊया. तुला काय वाटतं, होतील आमचे 24 तासात 100 गणपती?
100%. चला गणपती बाप्पा मोरया. 9वा दिवस आहे आणि बघा काहीतरी विषय झालाय वाटतं इकडे. कोणतरी सेलिब्रिटी आलाय. पोलीस बिलीस मजबूत आहेत. चला आपल्याला घाई, आपण फटाफट निघूया. चेतन दादा आणि मित्रांनो श्रीमान दादा आलेले आहे. तर मित्रांनो श्रीमान भाऊ पण आलेले दर्शनासाठी. हो चला आता श्रीमान दादा पण दिसले ना आपल्याला. तर आता पटापट आपण आपले गणपती करूया. चला मित्रांनो परळच्या राजाला आपली एंट्री झालेली आहे आणि VIP एंट्री आपल्याला. तर चला फटाफट दर्शन घेऊया बाप्पाचं. तर मित्रांनो फटाफट आपलं VIP रांगेत आपल्याला आलेलो आहे. आपला एक जलवा का जलवा हो गया इधर भाई चालू. तर चला आता किती फटाफट होतोय दर्शन ते आपण बघूया. चला फटाफट आता जाऊन किती वेळ लागते? 5 मिनिटं फार तर 5 मिनिटं लागतील ना? 5 मिनिटं लागतील. तर चला फटाफट आपण दर्शन. मित्रांनो फायनली बघू शकता तुम्ही परळचा राजा ची मूर्ती. एकदम राम अवतार आहे, श्रीरामांचा अवतार आहे. मित्रांनो इकडे भजन पण चालू आहे बघू शकता तुम्ही. एकदम प्युअर म्हणजे एक वाईब आहे इकडे. परळचा राजा गणपती बाप्पा मोरया. निशांत पाटील एडिट्स. चलो बघू शकता मित्रांनो एकदम भव्य मूर्ती आहे. चला 5 मिनिटात झालेलं आहे आपलं परळच्या राजाचं दर्शन. चला आता नेक्स्ट कुठलं आहे? बघूया जसा भेटेल लाईन मध्ये तसा फटाफट आपण गणपती बघूया. हे बघा राम मंदिर पूर्ण एकदम सेटअप केलेलं आहे बघू शकता पूर्ण. मित्रांनो आहे परळचा कलाधिपती मूर्ती बघा. एकदम आगळी वेगळी मूर्ती आहे आणि डेकोरेशन एकदम भारी आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आपल्या 10 गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर चला अजून असं फटाफट आपल्या गणपतींचं दर्शन घेऊया आणि एन्जॉय करूया. मित्रांनो बघू शकता भव्य मूर्ती आहे एकदम परळच्या लंबोदरची. आणि हा मित्रांनो 11वा गणपती आपला 100 मधून 11वा गणपती. तर चला फटाफट दर्शन घेऊया आणि पुढच्या गणपतीसाठी निघूया. मित्रांनो हा आहे 12वा गणपती आपला. मित्रांनो हा आहे आपला 100 मधून 13वा गणपती कृष्णनगरचा राजा. चला परळच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊया. मित्रांनो चला परळच्या महाराजाचं दर्शन घेऊया. आपला 14वा गणपती परळचा महाराजा बघू शकता. बघा आपले भाऊ फुल सपोर्ट करतात आपल्याला. पावसात पण आपल्यासाठी कॅब बघतायत. भाई इज्जत आहे दोघांना पण, दक्ष आणि तेजस. तर मित्रांनो आता आपले ऑलमोस्ट 15 गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे आता आपण कॅब करून निघालेलो आहे. आता कुठे झालं आपण? ताडदेवला. आणि फटाफट आपण गणपती बघण्याचा प्रयत्न करू. आय होप आमचे 100 गणपती होतील. मित्रांनो कसला सुंदर आणि भारी मोठा गेट आहे बघू शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता 25 फुटीची तुळशीवाडीचा महाराजाची मूर्ती आणि ही आहे पूर्णपणे इको फ्रेंडली टिश्यू पेपरपासून बनवलेली मूर्ती आहे ही. तर चला ही आहे 16व्या गणपतीचं दर्शन. हा आहे ताडदेवचा विघ्नहर्ता आणि आपला 17वा बाप्पा. हा आहे आपला 18वा गणपती बाप्पा. हा आहे ताडदेवचा इच्छापूर्ती आणि आपला 19वा बाप्पा. हा आहे ताडदेवचा मल्हार आणि आपला 20वा बाप्पा. हा आहे MP मिल कंपाऊंडचा राजा 21वा बाप्पा. हा आहे जगन्नाथ हाईट सार्वजनिक उत्सव मंडळचा बाप्पा आणि आपला 22वा बाप्पा. हा आहे वर्धीचा राजा आणि इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचे मंदिर आहेत आणि त्यांचा सेटअप पूर्ण केलेला आहे. जसं की ओंकारेश्वर, रामेश्वर, कृष्णेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, त्याच्यानंतर सोमनाथ, वैद्यनाथ, मल्लिकार्जुन, त्र्यंबकेश्वर, काशी विश्वनाथ असे भरपूर, तिकडे नागेश्वर, अशा भरपूर 12 ज्योतिर्लिंगांचं सेटअप केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. महाकालेश्वर. तर चला आता वर्धीच्या राजाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो बघू शकता किती भारी सेटअप लावलेला आहे. मित्रांनो हा आहे वर्धीचा राजा
आणि हा आहे आपला 23वा गणपती. तर मित्रांनो आता काय झालं, पटकन आम्ही जात होतो एका बाप्पाच्या मंडळाकडे, तर पटकन एक मांजर आडवी गेली. तर प्रेम तुझा काय, तुला काय वाटलं? काहीतरी गडबड आहे ना? गडबड आहे. आणि आम्ही गेलो आणि गणपतीत नव्हतं, म्हणजे विसर्जन झालेलं होतं. आणि तसं रिटर्न आलो तर पटकन उंदीर मामा गेला. म्हणजे इकडे गणपती आहे 100%. म्हणजे बाप्पा पण साईन देतो की भाई म्हणजे तुम्ही करा, तुमचे होतील पूर्ण. भारी भारी. हा आहे सहमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि आपला 24वा बाप्पा आहे बाळ गणेश उत्सव मंडळचा बाप्पा आणि आपला 25वा बाप्पा. मित्रांनो हा आहे बाप्पा माझा अष्टगंधचा. तर मित्रांनो बघू शकता मूर्ती पण सुंदर एकदम. आणि हा आहे आपला 26वा गणपती. गजानना गजानना गणेशा गौरीचा तनया, गणेशा गौरीचा तनया. दादा लोकांनी मस्तपैकी भजन केलं. आता पाऊस भरपूर आलाय म्हणून आम्ही इथे थांबलोय. तर दादा लोकांनी बघा आम्हाला चॉकलेट्स, परत प्रसाद, त्याच्यानंतर पिझ्झा पण दिलाय. फुल मानपान झालंय आपला. मंडळाचे खूप खूप आभार. हेच आपल्या थँक्यू दादाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. अष्टगंधाचा. मित्रांनो हीच आपली भारताची आणि महाराष्ट्राची खासियत आहे की आपल्याला पण फुल एकदम पिझ्झा वगैरे सगळा मानपान दिलेला आहे. मित्रांनो हा आहे तारडेवचा राजा आणि आपला 27वा गणपती. साई गणेश मित्र मंडळचा गणपती बाप्पा आणि आपला 28वा बाप्पा. आणि बघू शकता मूर्ती एकदम मस्त आहे, एकदम घोड्यावरती बसून एकदम भारी मूर्ती आहे. तर मित्रांनो तुम्ही मागे बघू शकता आहे तुळशीवाडीचा बाप्पा आणि आपला 29वा गणपती. मित्रांनो बाप्पाला भेटायला मूषकराज आलेला आहे. आणि हा आहे बाळ गणपती आला. पूर्ण बघू शकता ही भव्य मूर्ती आहे बाळ गणपतीची आणि आपला 30वा बाप्पा. हा आहे अप्रोच रोडचा राजा आणि आपला 21वा गणपती. तर मित्रांनो माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही महालक्ष्मीचा सम्राट आहे आणि आपला 32वा गणपती. मोठी मूर्ती तुम्ही बघू शकता. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही महालक्ष्मीचा राजा आणि आपला 33वा गणपती. तर मित्रांनो तुम्ही बॅक साईडला बघताय महालक्ष्मीचा महाराजा आणि आपली 34वा गणपती. बघू शकता हा आहे महालक्ष्मीचा मोरया आणि आपला 35वा गणपती. मित्रांनो बघू शकता ही आहे महालक्ष्मीचा मोरयाची मूर्ती आणि पूर्णपणे टिश्यू पेपरची मूर्ती बनलेली आहे. बघू शकता किती सुंदर आणि मोठी मूर्ती आहे आणि पूर्ण टिश्यू पेपरने बनलेली आहे. बघू शकता हा आहे महालक्ष्मीचा गणराज आणि आपला 36वा गणपती. ह्या बाईने आपल्याला आणलेलं इकडे. भाई आपका नाम? ओके थँक्यू बाय. तर आपल्या 100 होऊन जातात. 100%. अशीच माणसं जर भेटली तर तेवढेच फटाफट आपले 100 गणपती पूर्ण होते. तर मित्रांनो बॅक साईडला बघू शकता ही आहे भव्य मूर्ती महालक्ष्मीचा विघ्नहर्ताची. आणि बघू शकता मित्रांनो हा आहे आपला 36वा गणपती आणि 36 फुटाची मूर्ती आहे. आणि मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे. बघू शकता मित्रांनो कसला भारीच मूर्ती, म्हणजे एक चित्र पण भारी केलं त्यांनी ते. आणि इथे बघू शकता पूर्ण माहिती दिलेली आहे याच्याबद्दल. 36 फुटाचा बाप्पा आणि पूर्ण याची कथा दिलेली आहे. 50वा वर्ष आहे त्यांचा. तर मित्रांनो बॅक साईडला तुम्ही बघू शकता हा आहे A4चा राजा आणि हा पूर्ण मूर्ती तुम्ही बघू शकता. तुम्हाला थोडी वेगळी दिसत असेल तर ही एक कोळशाच्या भुसापासून बनलेली मूर्ती आणि एवढी मोठी मूर्ती पूर्ण कोळशाच्या भुसापासून बनवलेली आहे. आणि आपली 38वी मूर्ती बघू शकता. ट्रेन आलेले आणि आता आपण महालक्ष्मीवरनं चाललो ग्रँड रोडला. फटाफट आपण गणपतीचं दर्शन करणार आहोत. तर चला ट्रेनमध्ये तेवढा थोडाफार आराम तरी भेटेल आम्हाला. पाय दमले चालू शकता. हा आहे ग्रँड रोडचा राजा आणि आपली 39वी मूर्ती. तुम्ही बघू शकता आहे KC मित्रमंडळाचा गणपती आणि आपला 40वा गणपती आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपण हाफ सेंचुरीच्या जवळ आलेलो. आणि मूर्ती पण आणि डेकोरेशन बघू शकता दोन्ही पण एकदम भारी आहे. हा आहे ब्राह्मणवाडी बाळ मित्र मंडळ यांचा गणपती आणि आपला 41वा गणपती. भव्य मूर्ती आहे
ग्रँट रोडच्या महागणपतीची आणि ही आहे आपली 42वी गणपतीची मूर्ती. ग्रँट रोडचा लाडका बाप्पा आणि आपला 43वा गणपती. मित्रांनो हा आहे मंगलमूर्तीचा बाप्पा आणि हा आपला 44वा गणपती. बाळ मित्रमंडळ ग्रँट रोड आणि आपला 45वा गणपती. हा आहे ग्रँट रोडचा राजा आणि तुम्ही बघू शकता आपली पादत्राणे आणि अहंकार मंडपाबाहेर काढा. मित्रांनो तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता हा आहे ग्रँट रोडचा राजा आणि आपला 46वा गणपती. आहे सिंगानिया बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचा गणपती आणि 47वा गणपती. मित्रांनो हा आहे आपला 48वा गणपती. मित्रांनो बघू शकता कागदाच्या लगद्यापासून बनवलेली ही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आहे, इको फ्रेंडली गणेश मूर्ती आहे आणि ही आपली 49वी गणेश मूर्ती आहे. मित्रांनो रॉकेट बघू शकता, एकदम डेंजर मेकॅनिझम केलेलं आहे बाय. बघू शकता ही एक खेतवाडीची एंट्री आणि इकडे आपल्याला जवळपास किती भेटतील 15 ते 17 गणपती आपल्याला इकडे बघायला भेटतील. तर चला खेतवाडीचे गणपती बघायला सुरुवात करूया. मित्रांनो बघू शकता पूर्ण सेटअप कसला सेट केलेला आहे, पूर्ण डायरेक्ट महल सेट केलेला आहे बघू शकता एकदम आणि एवढ्या मोठ्या स्केलवरती बनवलेलं आहे. तर चला दर्शन घेण्याचं ट्राय करूया. आणि मित्रांनो मागच्या साईडला तुम्ही बघू शकता हा आहे खेतवाडी 12वी गणपतीचा गणपती आणि आपला 50वा गणपती. आपले हाफ सेंचुरी आता पूर्ण झालेले ऑलमोस्ट 5-5.5 तास झाले. तर आपल्याला म्हणजे आपण ऑलमोस्ट 1-1.5 वाजल्यापासून स्टार्ट केले गणपती बघायला आणि हाफ सेंचुरी आता आपली कंप्लीट झाली. तर चला आता बाकीचे पण गणपती बघू. हा बघू शकता तुम्ही हा आहे मुंबईचा महाराजा आणि हा आहे आपला 51वा गणपती म्हणजे 51वा. तर बघू शकता हा आहे खळीवाला गणपती खेतवाडी आणि ही आहे आपली 52वी मूर्ती. पूर्ण स्टोरी टेलिंगचा एक म्हणजे सिनरीचा सेट उभारलेला आहे बघू शकता तुम्ही. हा आहे खेतवाडीच्या 10व्या गळीचा गणपती आणि आपला 53वा गणपती म्हणजे 53वा गणपती. मित्रांनो हा आहे खेतवाडीचा युवराज आणि आपला 54वा गणपती म्हणजे 54वा गणपती. मित्रांनो तुम्ही बॅक साईडला बघता हा आहे खेतवाडीचा चिंतामणी, मोठी आणि भारी मूर्ती आणि आपला 55वा गणपती. मित्रांनो हे बघू शकता तुम्ही बाळगोपाल मूर्ती आहे आणि ही आपली 56वी मूर्ती आहे. मित्रांनो मजबूत पाऊस आहे तरी भर पावसामध्ये आम्ही काय गणपती बघायचं थांबलं नाही, पाऊस पण आम्हाला थांबू शकला नाही. आणि हा आहे खेतवाडीचा राजा आणि आपला 58वा गणपती. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. गणपती बाप्पाच्या वरती तुम्ही बघू शकता ही माळ आहे, ही डॉलरची माळ आहे, ओरिजिनल डॉलरची माळ आहे. बघू शकता किती मोठी मूर्ती आणि एवढ्या मोठ्या मूर्तीसाठी डॉलरची माळ. तर मित्रांनो बघू शकता आहे खेतवाडीचा महाराजा आणि हे 62वी मूर्ती. ही आहे खेतवाडी 5वी गल्लीचा गणपती बाप्पा आणि आपला 64वी मूर्ती आणि देखावा पण बघा कसला मस्त केलेला आहे. जो आता तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघताय तो आहे आपला आजचा 65वा गणपती म्हणजेच खेतवाडीचा राजा. तर मित्रांनो आता आपण आलेलो खेतवाडीचा विघ्नहर्ता बघायला आणि आजची आपली ही 66वी मूर्ती आहे. हा आहे कुंभारवाडीचा सुखकर्ता आणि हा आहे आपला आजचा 67वा गणपती म्हणजे 67वा गणपती. 67 गणपती झालेत, पोरांचा दम निघलाय. आणि मित्रांनो तुम्हाला स्पेशल सांगू तर तेजस भाई बघा बिना चपलेने फिरतोय कंटिन्यू. किती झाले आपले 67 आणि तो 10 दिवस मित्रांनो अनवळणी चालतोय बघा. तो प्रेम होईल तुझ्याशी असा काय? प्रेम संपला एवढ्यातच ना? प्रेम डेड एंड आहे डायरेक्ट. प्रेम झोपलेला अर्ध्यात मध्येच बूस्ट भेटला आणि उठला. तर चला मित्रांनो आता 67 गणपती झालेत, आता थोडेसेच गणपती बाकी आहेत. तर चला फटाफट आपण ट्राय करू कम्प्लीट करायला. मित्रांनो 67 गणपती झाले म्हणजे 67 गणपती झालेले आहेत. आता अजून आम्ही फटाफट बघतोय आणि आपला चॅलेंज होता 24 तासाचा. तर बघूया आता किती कमी वेळामध्ये आपले गणपती कव्हर होत आहेत. 13 तासात पण होऊ शकतात, 12 तासात पण होऊ शकतात, काहीच सांगू शकत नाही. 100च्या वर तर जाणार, नक्की जाणार. तर चला बघायला कंटिन्यू करूया गणपती. तर मित्रांनो हा आहे आदर्शिरचा एकदंत आणि हा आहे आपला 68वा गणपती. तर मित्रांनो माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता आहे दक्षिण मुंबईचा राजा आणि एवढी मोठी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता. आणि हा आहे आजचा आपला 69वा गणपती म्हणजे ऑलमोस्ट आपले 69 गणपती कंप्लीट झालेले आहेत. तर चला बाकीचे पण फटाफट गणपती
बघून घेऊ. मित्रांनो, हा आहे खेतवाडीतला पान बाजारचा राजा आणि आपल्या 100 मधून हा 70वा गणपती कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो, माझ्या मागे बघू शकता मुंबईचा विघ्नराजा आणि मूर्ती बघाल तर किती मोठी मूर्ती आहे. आणि हा आहे आपल्या 100 मधून 71वा गणपती आणि बघू शकता एकदम भारी आहे मूर्ती, सुंदर आहे. आता 29 बाकी आहे. फक्त 29 टू गो. ते पण 9.15 झाले. ते पण 9.15. 9:15 झालेत. खूप गणपती होणार. 12च्या आत आम्ही 100 क्रॉस करू शकतो. मोस्टली आम्ही ट्राय करू की 12च्या आत आमचे 100 गणपतीचे आहेत ते कम्प्लीट होईल. 100%. तर चला मित्रांनो, बघूया आपला किती तासामध्ये आपली 100 गणपती पूर्ण होतात. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. अजून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण आत्तापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, मूर्तीवरती चित्र बघा किती भारी आहे. कृष्ण आहे वरती आणि वरती गोवर्धन पर्वत उचललेला आहे एका अंगठीवरती. एकदम सुंदर मूर्ती आहे. तर मित्रांनो, हा आहे सिंदीगळीचा बाळ मित्रमंडळाचा गणपती आणि आजचा आपला 72वा गणपती. हे अष्टविनायक आणि आपल्या आजच्या दिवसातला 73वा गणपती म्हणजे 73वा गणपती. कुंभारवाड्याचा गणराज आणि आजचा आपला 74वा गणपती. हा आहे कुंभारवाड्याचा गणपती आणि आजचा आपला 75वा गणपती. मित्रांनो, हा आहे दक्षिण मुंबईचा महागणपती आणि आजचा आपला 76वा गणपती. मित्रांनो, मुंबईमधला हा गोलदेवल एरिया आणि हा मंदिर 100हून अधिक वर्ष जुना आहे आणि हा शिवाचं मंदिर आहे. हे एकदम बघा रस्त्याच्या मधोमध असं मंदिर आहे, एकदम भारी. तर मित्रांनो, हा आहे गोलदेवलचा राजा आणि आजच्या दिवसाचा 77वा गणपती. गुलालवाडीचा गणराज आणि आपला आजचा 78वा गणपती. नाही बघा, दगडूशेठ हलवाईसारखा सेटअप आहे, मस्तपैकी AC वगैरे बघू शकता तुम्ही. पायांची अवस्था एवढी बिकट झाली ना, तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण म्हणजे पाय माथाडी कामगारच्या लेवलचे झालेले आहेत. बेकार आहे बघा, याचे पाय बघा दक्षे आई शपथ. हे बघा पूर्ण म्हणजे बेकार पाय दुखतात, डेंजर लेवलचे. आणि हा बघा, हा अनवाणी मॅन कंटिन्यू लेवलला फिरतोय बाई बिना चपलेचा. मित्रांनो, हा आहे चौरसिया समाजाचा राजा आणि मित्रांनो, हा एक युनिक कन्सेप्ट त्यांनी केलेला आहे आणि आपला 80वा गणपती म्हणजे 80वा गणपती आहे. आणि पूर्ण गणपती बघू शकता तुम्ही चॉकने बनवलेला आहे. तुम्हाला जवळनं व्ह्यू दाखवतो. पूर्ण गणपती बाप्पा चॉकने बनवलेला आहे बघा. असा हा गणपती एकदम युनिक आहे आणि हा आपला 80वा गणपती आहे. 80 गणपती आपल्या आत्तापर्यंत पूर्ण झालेले आहे. तर मित्रांनो, माझ्या बॅक साईडला तुम्ही बघताय तर तो आहे सुतार गल्ली नंबर 1चा बाप्पा राजा आणि ही मूर्ती एवढी मोठी आहे तुम्ही बघू शकता की कॅमेराच्या व्ह्यूमध्ये पण पुरत नाही. ऑलमोस्ट 39 फुटाची मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही 39 फुटाची मूर्ती आणि एकदम भारी मूर्ती आहे, सुंदर एकदम मूर्ती. बघा इकडे पण दिलेलं आहे 39 फुटाची मूर्ती. आणि मित्रांनो, हा आहे आपला आजच्या लिस्टमधला 79वा गणपती बाप्पा. मित्रांनो, हा आहे लादी बाजाराचा लंबोदर आणि आपल्या लिस्टमधला आजचा 81वा गणपती आहे. तर मित्रांनो, हा आहे मोरया मौलाना आझाद रोडचा आणि ही आहे आजची आपली 82वी मूर्ती म्हणजेच 82वी मूर्ती. तर मित्रांनो, हा आहे कुंभारवाड्याचा महाराजा आणि हा आहे आजचा लिस्टमधला 83वा गणपती. मित्रांनो, आत्ता बघता तो आहे गिरगावचा राजा आणि आजच्या आपल्या गणपती काउंटमधला 84वा गणपती. मित्रांनो, हा आहे 85वा गणपती. मित्रांनो, हे आहे अखिल खोताची वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचा गणपती आणि हे आहे आपला 86वा गणपती. मित्रांनो, हा आहे मुंबईमधला सर्वात पहिला गणेशोत्सव ज्याला आता झालेले 133 वर्ष. तर चला जाऊन भेट देऊया बाप्पाला. तर मित्रांनो, हा आहे मुंबईतला सर्वात पहिला गणेशोत्सव ज्याला आज 133 वर्ष झालेले. तर चला जाऊन बाप्पाची दर्शन घेऊया. हा आहे मुंबईमधला सर्वात पहिला गणेशोत्सव आणि आपला आजच्या लिस्टमधला 87वा गणपती आहे. तर तुम्ही बघू शकता निशांत पाटीलची अवस्था. एनर्जी ORS आणली आहे. कंटिन्यू झालंय 87 गणपती झाले, 13 गणपती बाकी. चला बघू होत आहेत की नाही तर पाहिजे. पण नाही बघा, हे सेलिब्रिटीज इकडे येऊन व्हिजिट केलेलं आहे यांनी, तुम्ही बघू शकता. ही आहे श्री साई गणेश मित्र मंडळाचं गणपती जे आहे लाल मातीची मूर्ती आणि ही आहे आपले 88वी गणपतीची मूर्ती.
तर मित्रांनो 89वा गणपती आपला गावचा गणपती आणि डेकोरेशन बघा पूर्ण एकदम गावातलं जसं घर असतं तशा टाईपचं डेकोरेशन आहे. आणि ही बघा बाप्पाची मूर्ती. आणि मित्रांनो हे आहेत आपल्या 90वे गणपती. बघा एकदम सुंदर मूर्ती आहे. मित्रांनो फायनली आपला 91वा गणपती पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो हा आहे आपला 91वा म्हणजे 91वा गणपती. अशा प्रकारे मित्रांनो आमचे टोटल 91 गणपती झालेले आहेत. ते पण 11 तासात. आता बघूया पुढे काय होते ते. मित्रांनो 11 तासात आपले ऑलमोस्ट 91 गणपती झाले आहेत. त्याचा लक्षात सांगितला तर आता आपले लवकरात लवकर शेवटचे 9 गणपती राहिले ते पण पूर्ण व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. कारण एनर्जी बाई डाऊन झाले. ऑन सिरियस नोट सांगू तर आम्ही काल रात्रीपासून म्हणजे 1:30 वाजल्यापासून आम्ही स्टार्ट केलं तरी कंटिन्यू चालतंय. आम्ही आराम केलाच नाही. आम्ही खायला पण म्हणजे चालता चालता आम्ही खाल्लंय. म्हणजे वडापाव खाल्ले बाकी काय आम्ही खाल्लेलं नाही. त्याच्यामुळे एनर्जी पूर्ण ड्रेन झाली. हे बघा हे हेल रेडबुल हे एक मारले त्याच्यावरच जिंदगी चालली आमची. तरी पण थोडा लो लो वाटतंय. बघूया आता काय बाप्पाला जर आणायचंच असेल म्हणजे दर्शनाला आम्हाला तर मग काय आणेल असतो. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. चला गणपती बाप्पाला चला. टोटल 9 गणपती बाकी आहेत. तर भेटूया पुढे. मित्रांनो हा आहे भात बाजारचा महाराजा आणि आपलं फायनली हा 92वा गणपती आहे. तर 92व्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो माझ्या बॅक साईडला तुम्ही बघतो तो आहे भात बाजारचा विघ्नहर्ता आणि आपली फायनली ही 93व्या मूर्तीचं दर्शन आहे. तर फटाफट राहिलेलं 7 मूर्तीचं दर्शन पण करून घेऊया आपण. हा आहे अंबिका मित्रमंडळचा गणपती आणि हा आपला आहे 94वा गणपती. तर चला याचं डेकोरेशन बघूया. इथून हा रूट चालू झालेला आहे बघू शकता. डायरेक्ट ग्राउंड लेवलच्या एवढा वरती आहे. सर चला तुम्हाला दाखवतो. आता मित्रांनो ऑलरेडी बंद झालेलं आहे कारण ऑलमोस्ट हा 9वा दिवस आहे. त्याच्यामुळे पूर्ण हा एरिया बंद पण आपल्यासाठी खास त्यांनी चालू करून दिलेला आहे. तर तुम्हाला मी नक्कीच दाखवतो. व्ह्यू बघा. हे बघा कसला व्ह्यू आहे. आणि इथून मधून काय होतं ब्रिज आहे. मधून आणि हा बघा हा ब्रिज खतरनाक आहे. चला काय बघूया. हे बघा पूर्ण पद्धतशीर आहे. भीती वाटते एकदम पण सेफ आहे काय विषय नाही. हे बघा एकदम खतरनाक बनवलेलं आहे डेकोरेशन. हा बघा मित्रांनो हा बघा ब्रिज वुडन ब्रिज क्रॉसिंगचा आहे. एक नंबर एक एक करून चला. भारी आहे मित्रांनो एकदम खतरनाक सेटअप केलेलं आहे. आणि प्रेम जर माझ्या वजनात तुटला तर मी राहील माग ना. एक एक जा बाय. हे बघा मित्रांनो एकदम मस्तपैकी बांबूचं बनवलेलं आहे. जा ही कडक मित्रांनो बघा कसला डेंजर आहे. माझी तर फाटते कारण माझा वजन आहे पक्का जास्तच आहे वजन. मला माझा वजन झेपते का नाही बघूया. तर चला मित्रांनो आता मी जाऊन बघतो. गणपती बाप्पा मोरया. ओ भाई चला चला. मित्रांनो भाई जास्तच बेंड होते भाई. गणपती बाप्पा मोरया. नाही जास्त आलते. चला 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 फटाफट. आणि फायनली पोहोचलेलं आहे. लेट्स गो. चला आता फटाफट खाली उतरूया. खाली उतरतो. मित्रांनो हे पूर्ण एरिया सध्या बंद आहे पण खास आपल्यासाठी त्यांनी चालू करून दिलंय. एक नंबर डायरेक्ट घसरगुंडी गेम प्ले. हे बघा स्लॅन्टिंग आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजणार नाही पण डायरेक्ट हे असती बाय पटकन पाय झटकतो विषय होईल गंभीर. वा कसलाच डेंजर विषय. फुल ॲडव्हेंचरस. हे बघा मित्रांनो किती मोठा सेटअप आहे. गाडी भेटलेली आहे लॉस्ट अँड फाउंड. चला फायनली आता झालंय ना ऑलमोस्ट झालंय. बघा पाणी वगैरे इकडे साईडला.
बोट चालू नाही बघा, इथे बोट पण असते मध्ये. एक नंबर खतरनाक. बघा आणि इकडून डायरेक्ट बाप्पाकडे एंट्री. फायनली आपण आपला 95वा गणपती करायला आलेलो होतो दर्शन. आणि मित्रांनो तुम्ही बॅक साईडला बघू शकता, हा आहे डोंगरीचा राजा. आणि मित्रांनो मूर्ती बघू शकता कसली मोठी आहे. आणि हा आपला 95वा म्हणजे 95वा गणपती. आपले फक्त 5 गणपती बाकी आहेत 100 गणपती पूर्ण व्हायला. बघू शकता मूर्ती किती भारी आणि सुंदर आहे. आणि डेकोरेशन पण एकदम भारी आहे. मित्रांनो मस्तपैकी कसं ते बघा आपल्याला भेटलेलं आहे पीनट बटर सिटी. बाय बाय. मित्रांनो आपले ऑलमोस्ट गणपती झाले आहेत आणि फक्त काहीच म्हणजे 5च गणपती बाकी आहेत आणि आपल्याकडे काहीच वेळ आहे. तर बघू आपण टिल अर्धा तास आहे. अँड आमच्याकडे अजून 5 गणपती राहिलेले आहेत 100 गणपती कंप्लीट करायला. 95 जस्ट झालं, 95 आता जस्ट झालं आहे. आता 1 वाजलेत, अर्धा तास अजून आहे आमच्याकडं. आम्ही आमचा बेस्ट ट्राय करू की अर्धा तासमध्ये पॉसिबल होईल तर 5 करू, नाही होणार थोडाफार 10 मिनिटं 15 मिनिटं पुढे होणारच आहे. कारण तुम्हाला पण या ब्लॉग मध्ये समजेलच. जर झाला तर ठीक आहे, नाही झाला तरी ठीक आहे, कारण की आम्ही आमचा बेस्ट ट्राय केला. कारण 100 गणपती होणं हेच इम्पॉर्टंट. आणि आम्ही 24 तासाचा गोल, पहिला तर 24 तासाचा गोल होता, नंतर आम्ही तो कट करून डायरेक्ट हाफ केला 12 तासामध्ये. आणि 12 तासामध्ये ऑलमोस्ट आमचे आता विचार तुम्ही करू शकता अचीव्ह झालेला आहे. ऑलमोस्ट अचीव्ह झालेला आहे. फक्त 5 राहिलेले आहेत आणि स्टील अर्धा तास आहे आमच्याकडे आता. तर चला मित्रांनो, होप फॉर द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो हा आहे आपला 96वा गणपती म्हणजे 96वा गणपती, जो आहे डोंगरी पोलीस स्टेशनचा राजा. तर मित्रांनो हा आहे वालपगाडीचा राजा. आणि आपला 97वा गणपती म्हणजे 97वा गणपती. फक्त 3 गणपती बाकी आहेत. तर मित्रांनो हा एक आहे आपला 98 म्हणजे 98वा बाप्पा. तर मित्रांनो आपला ऑलमोस्ट झाले गणपती 98 झालेले, फक्त 2 गणपती म्हणजे 98 गणपती झाले, 2 गणपती बाकी आहेत. आणि आपल्याला बघा आपल्या डोंगरीच्या राजाची ते ही पीनट बटरची चिक्की भेटलेली आहे. तर ती आता एनर्जीसाठी खात आपण फटाफट पुढे जातो, कारण आपल्याला जेवायला अजिबात टाईम नाही आणि खायला पण अजिबात टाईम नाही. त्याच्यामुळे खूप कमी वेळ आहे, तर फटाफट करून घेऊया आपण. मित्रांनो ही आहे वन इंडिया टॉवरच्या गणपतीची मूर्ती आणि ही आपली 99वी गणपती मूर्ती आहे. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या 100व्या गणपतीच्या इकडे पोहोचलेलो. तोच म्हणजे देव माझा उमरखाडीचा राजा. हा आपला फायनली 100वा गणपतीला आपण पोहोचलेलो आहोत. आई कसा वाटतंय? 100 गणपती झाले, एकदम भारी झाले. फायनली 12 तास. 24 तासाचा एम होता पण 12 तासाच्या आत कंप्लीट झालेलं आहे. प्रेम 136. आई डन कम्प्लीटेड. 130 चॅलेंज होता पण 136ला झाला आहे. 130ला चालू केलेला भाई, 130ला. अँड आता 136 झालेत जसे की बघू शकता. अँड वी हॅव कम्प्लिटेड 100 गणपती. सो हे बाप्पांची कृपा होती ते आपल्यावरती. मित्रांनो 24 तासाचा होता एम बट 12 तासात कंप्लीट झालेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. वरद साखरकर, हृदय पाटील, जीवा, रियांश दीपक मोहिते. आणि तुम्ही इकडे बाप्पाच्या सेवेसाठी असता का? दररोज. आणि मजा येते तुम्हाला? खूप मजा. आम्ही आज 100 गणपतीचा चॅलेंज केलं आहे. 12 तासात 100 गणपती झालेले आहेत पूर्ण. तर तुम्ही काय सांगाल म्हणजे? कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. थँक्यू. सगळ्यांनी दादा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कंटिन्यू. देव माझा उमरखाडीचा राजा. फायनली झालेला आहे. कसा वाटते? मित्रांनो या दोघांच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे, कारण आम्हाला पण एवढी आयडिया नव्हती की कुठे कसं रूट काय. या दोघांच्यामुळे पॉसिबल झालं. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो चौघांचा कॉन्ट्रीब्युशन असेल याच्यात इक्वली, कारण चौघांच्यामुळे म्हणजे बाकी सगळ्यांच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे. तर खूप भारी वाटतं. आता अजून पण रिअलाईज नाही होतं की झालेत फायनली, कारण ऑलमोस्ट लोक बाकी आहेत तरी अजून ट्राय करू. मी तुम्हाला बघायला भेटेल पुढेच की कुठले करणार आहोत. जे मेन आहेत ते करणार आहोत. तर अजून पण रिअलाईज नाही होतं, कारण ऑलमोस्ट लोक 24 तासात करतात 100 गणपती. पण आम्हालाच नाही माहिती 12 तासात कसे झालेले आहेत. तर खूप भारी वाटतं. आणि तू बघतोस यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे आवडतात तुला? मग माझे पण व्हिडिओज बघशील तू पण बघशील. मग ह्यांना सांग व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा. ओके धन्यवाद. गणपती बाप्पा विजय असो. लिटरली 2 मिनिटात आपला चिंचपोकळीचा चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे. थँक्स टू ताई. हे बघा
मित्रांनो झटपट आपलं दर्शन झालेलं आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. मित्रांनो 102 वा बाल गणेश दर्शन झालेलं आहे आपल्याला. बघू शकता चरण दर्शनाची लाईन आहे. चरण दर्शनाला तरी अंदाजे किती टाइम लागत असेल? एक 16 ते 18 तास चरण दर्शनासाठी लागतात. क्राऊड बघा. इकडे बघू शकता लालबागच्या राजाकडून सगळ्यांसाठी जेवण अरेंज केलेलं आहे. बघू शकता इथून प्लेट घेतलेले आपण आणि जेवायला काय काय बघूया. दादा पुरी दादा पुरी पुरी आपली प्लेट रेडी झालेली आहे. मित्रांनो बघू शकता मस्त एकदम जेवण चांगल्या क्वालिटीचं. एकदम छोले, वरण, भात आणि पुरी आणि स्वीटला मस्तपैकी गुलाबजाम. मित्रांनो बघू शकता लास्टपर्यंत भरपूर लोक म्हणजे रोज जेवणाचा आस्वाद घेत आहेत. मित्रांनो फायनली आपण लालबागच्या राजाच्या मुख्य दर्शनासाठी ट्राय करत आहोत. भरपूर गर्दी, क्राऊड भरपूर आहे. मित्रांनो जाम क्राऊड आहे मुख्य दर्शनासाठी. पूर्ण लाईन पॅक आहे ते बघू शकता तुम्ही. मित्रांनो बघू शकता जाम तगडी गर्दी आहे आणि ही मुखदर्शनाची लाईन आहे. चरण दर्शनाची लाईन तर ह्याच्याहून कितीतरी पटीने मोठी आहे. मित्रांनो फायनली आपल्या राजाच्या दरबारात आपण आलेलो आहोत. आपला 100 बाकी 102 गणपती केले आम्ही. त्याच्यात कायच प्रॉब्लेम नाही झाला. फक्त लालबागच्या राजाला प्रॉब्लेम झाला बस, बाकी काय नाही. इट्स जस्ट की म्हणजे लालबागच्या राजाला जास्त प्रायोरिटाईज करतात लोक कम्पेअर टू अदर गणपती. सो दॅट्स बरोबर पॉईंट आहे बोलण्यामध्ये. भाई तुम्हाला कसा वाटला, एक्सपिरियन्स कसा होता 2 दिवसाचा ऑलमोस्ट?
आता तर फर्स्ट टाईम लालबागला लाईनीने गेलेलो, कधी लाईनीला जात नाही, VIP जातो. फर्स्ट टाईम गेलो तुझ्यामुळे. माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी ही पोरं पहिल्यांदा दोघं पण तेजस आणि दक्ष लाईनीत नाही राहिलो कधीच नाही. फक्त माझ्यासाठी आले. यासाठी बेल्ट असून लाईनीत लागलो. काय बोलणार. ID असून आम्ही लाईनीत उभा राहिलोय, म्हणजे विचार करा. पण कसा होता एक्सपिरियन्स 100 गणपतीचा? एक नंबर कारण होता, तुमच्या एक दोघांच्या नंबर, एक सपोर्ट, नंबर. तुमच्या तिघांच्या मेनली सपोर्टमुळे आपला हा पॉसिबल झालेला आहे. एक नंबर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या 100 गणपतीचं चॅलेंज फायनली सक्सेसफुली पूर्ण झालेलं आहे. आणि हा एक आनंदाचा आणि इमोशनल मुवमेंट आहे जे मी व्हिडिओमध्ये व्यक्त करू शकलो नाही. बट आता तुम्हा सर्वांना मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. जे जे मंडळ होते, जे जे मित्र होते, ज्यांनी सपोर्ट केला, ज्यांनी कोणी सपोर्ट केला, त्यांचे खूप खूप आभार. कारण तुमच्या मदतीमुळे, म्हणजे तुमच्या सपोर्टमुळे आपला हा चॅलेंज सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. आणि असे खूप सारे मंडळ होते जिकडे आपल्याला ओळख किंवा IDने आपल्याला जाता नाही आला आतमध्ये. तर तिकडे आपलं यूट्यूब चॅनल कामाला आला, कारण तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपले एवढे 70,000+ सबस्क्रायबर झालेले आहेत. तर त्यामुळे आपल्याला त्यांनी ॲक्सेस दिला, तिकडे जाण्याची संधी दिली जिकडे अलाउडच नव्हता कोणाची ओळख किंवा कोणाचा ID. तर सर्वांचे, तुमचा प्रत्येकाचे, जे तुम्ही व्हिडिओ बघता, जे कमेंट करता, लाईक करता किंवा सबस्क्राईब करता, सर्वांचे तेवढेच मनपूर्वक आभार मानतो मी. तर मित्रांनो, फायनली आपल्या राजाचं दर्शन झालं आणि आपला 100 गणपतीचा चॅलेंज जो 24 तासांचा होता तो आपण 12 तासात कंप्लीट केलेला आहे. आणि हा एक न्यू रेकॉर्ड बनलेला आहे. तर म्हणजे काय बोलू का मलाच समजत नाही, कारण ऑलरेडी एवढं आम्ही काल मी ऑफिसची शिफ्ट करून त्याच्यानंतर काल रात्री 12:30 वाजता चालू केले गणपती बघायला. आणि आज दुपारी 1:30 वाजेपर्यंत पूर्ण 100 गणपती बघून झाले. आणि त्याच्या प्लस म्हणजे अजून गणपती बघितले 100च्या वरती. तर खूप भारी वाटतं. पहिल्यांदा एक असं चॅलेंज आम्ही घेतला होता. तर आपले सपोर्टिंग मित्र होते, म्हणजे प्रेम होता, त्याच्यानंतर तेजस होता, परत दक्ष होता. हे सगळ्यांनी खूप सहाय्य केलं, कारण ह्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपण एवढे म्हणजे फटाफट सगळ्या एरियातले गणपतीचे कॉन्टॅक्ट्स काढून फटाफट आपण कंप्लीट करू शकलो. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि तर चला, ब्लॉग आपण इथेच एंड करूया. या ब्लॉगसाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे, कारण ऑलमोस्ट पूर्ण एक रात्र, एक दिवस पूर्ण मी जागा होतो. सो प्लीज या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो. आणि त्यांच्यासोबत शेअर करा ज्यांना लालबागला यायला नाही भेटला किंवा मुंबईचे गणपती बघायला नाही भेटले. तर चला, हा ब्लॉग इथे सेंड करूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, येतो.